या फक्त 100 रुपयात पोटभर पुलाव खा. अनलिमिटेड पुलाव, पाहिजे तेवढा खा. लवकर या. कांता रस्त्यावर पुलाव आणि पनीरचं कॉम्बो विकत होता. 100 रुपयात अनलिमिटेड पुलाव विकत होता, पण तरीही प्रॉफिट कमवत होता. एक माणूस किती पुलाव खाणार? पण अनलिमिटेडच्या नावाखाली लोक येतात खायला, पण ते जास्त खाऊ शकत नाहीत. शीतल, पूनम आणि पायल आली. दीदी, 100 रुपयात अनलिमिटेड पुलाव खायचा का? अहो दादा, 100 रुपयात अनलिमिटेड पुलाव मिळेल ना? हो मिळेल ना. बघा हा, विचार करा, नंतर रडू नका मग. अहो मॅडम, तुम्ही खायला तर घ्या आधी. 3 प्लेट देतो तुम्हाला. कांताने 3 प्लेट पुलाव पनीरचं कॉम्बो त्यांना दिलं. 1 मिनिटातच त्यांनी तो संपवला. वा, चव खूपच छान आहे. अजून द्या. हो घ्या ना. कांताने अजून पुलाव पनीर दिलं. तोही त्यांनी लगेच संपवला. अजून द्या. तो देत राहिला आणि या तिघी खात राहिल्या. अरे यार, या तिघी तर खाऊन खाऊन माझं सगळं खाणंच संपवतील. किती भुक्कड आहेत या तिघी. आणि खरंच त्या तिघींनी सगळा पुलाव आणि पनीर संपवलं. बस, आजपासून अनलिमिटेड खाणं बंद आता. शीतल, पायल आणि पूनम तिघी हसत हसत तिथून निघून गेल्या. घरी जाताच पायल जोरात ओरडत म्हणाली, आई, लवकर जेवायला वाढा, खूप भूक लागलीये. शीतल, पूनम आणि पायल तिघी भुक्कड सुना म्हणून त्यांच्या एरियामध्ये फेमस होत्या. हे पोट आहे का हौद? खाणं भरतच जात आहे नुसतं. पोटच आहे सासूबाई, आम्ही जरा थोडं जास्त खातो एवढंच. थोडं? याला थोडं जास्त नाही म्हणत सुनबाई. काय आई, आत्ताच घाबरून गेल्यात का? खायला घालता येत नाही तर लग्न कशाला करून आणलं? हो, बोला ना आता. ऐका ओ, तुम्हाला जर खायला घालायला जमत नसेल तर आम्ही माहेरी जातो. शीतलचा नवरा रमेश म्हणाला, लोक काय म्हणतील? खायला का नाही देणार? तुम्ही तिघी इथेच राहणार, तेही आमच्या बरोबर. पण त्या दिवसानंतर तिघींना खायला घालून घालून विमलाच्या 3ही मुलांची हालत खराब झाली. विमला त्या तिघींना बघून म्हणाली, आपले चांगले दिवस जात होते. उगाच या तिघींना या घरात आणलं. आता वाटतं भिकारी बनून रस्त्यावर भीक मागावी लागणार आहे. विमला या सुनांना खूप त्रासली होती. पण विमलाच्या त्रासाचं कारण केवळ या 3 सुना नव्हत्या, तर विमलाची बहीण सरलाही होती. सरला विमलापेक्षा श्रीमंत होती. ती संध्याकाळी विमलाच्या घरी यायची आणि म्हणायची, विमला, मी विचार करतीये ती 2 एकर जमीन घेऊनच टाकावी. हो घे. घरात एवढा पैसा झालाय की कळतच नाही कुठे खर्च करू. बरं विमला, जा माझ्यासाठी चहा करून आण. विमला चहा करून आणते. घरात दूध कमी आहे का? मी घरी जास्त दुधाचा चहा पिते ना, गरिबीची सवय नाहीये. विमला सगळ्यात जास्त त्रासली होती ती सरलामुळे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत या 3 भुक्कड सुनांसाठी स्वयंपाक करा आणि संध्याकाळी माझ्याच बहिणीकडून टोमणे ऐका. काय आयुष्य आहे माझं मेलीचं. हे सगळं सोडून कुठेतरी निघून जावं वाटतंय. अगदी लांब निघून जावं कायमचं. विमला नेहमी अशीच रागात असायची. त्यामुळे तिचं तिच्या सुनांशी कधीच पटायचं नाही. विमला खूप एकटी पडली होती. तिला एकटीलाच सगळं काम करावं लागत होतं. तिकडे तिघी सुना एकत्र गप्पा मारत बसायच्या. विमला हे बघून खूप जळायची. असेच तिचे दिवस जायचे. एक दिवस, विमला, माझ्या घरी एक पार्टी आहे. माझ्या सगळ्या मैत्रिणी येणार आहेत, तू पण ये. नूडल्स करणार आहे, तुला आवडतात ना? ठीक आहे सरला, मी येईन. विमलाला वाटलं सरलाच्या मैत्रिणींना जरा भेटता येईल, त्यामुळे वेळ चांगला जाईल. पण सरला तर वेगळ्याच मूडमध्ये होती. विमला सरलाच्या पार्टीत गेली आणि पाहिलं तर सरलाच्या मैत्रिणी महागड्या साड्या नेसून बसल्या आहेत. सरला, ही तुझी बहीण आहे का? हो ग, हीच आहे माझी गरीब बहीण. बघूनच कळतंय ते. वाईट वाटून नका घेऊ, मी तर हिला जेवण वाढायला बोलवलंय. विमला, चल जेवायला वाढ. मी काय तुझी कामवाली आहे का? हो, तशी तू कामवाली सारखीच आहेस. माझी कामवाली पण तुझ्यापेक्षा श्रीमंत आहे. विमलाला खूप वाईट वाटलं. तेव्हाच तिच्या डोक्यात एक आयडिया आली. तुला खूप गर्व आहे ना तुझ्या श्रीमंतीचा? तुला वाटतं तुझ्याकडेच खूप पैसा आहे. हो, पैसा तर आहेच आणि त्याचा अभिमानही. ठीक आहे, मग माझ्या सुनांना जेवायला बोलाव आणि पोट भरून नूडल्स खायला दे. बोल, देशील खायला? ही तर सरलासाठी अगदीच किरकोळ गोष्ट आहे, हो की नाही ग सरला? सरलाला विमलाच्या भुक्कड सुनांची कल्पना होती. ठीक आहे,
मी तुझ्या तिन्ही सुनांना पोटभर नूडल्स खायला देईन. घेऊन ये त्यांना. ठीक आहे, घेऊन येते. पण त्यांचं पोट भरेपर्यंत त्यांना खायला घालावं लागेल. हो हो, पोटभर नूडल्स खायला देईन. घेऊन ये. विमला घरी गेली आणि तिन्ही सुनांना नूडल्स पार्टीबद्दल सांगितलं. ते ऐकून तिन्ही सुना एकदम खुश झाल्या. चला आई, लवकर जाऊया. किती दिवसांनी नूडल्स खायला मिळतील. सुनबाई, आजपर्यंत मी तुम्हाला नेहमी कमी खायला सांगायची, पण आज सांगते, पाहिजे तेवढं खा. जोवर पोट भरत नाही तोवर त्या सरलाचा घमंड तोडून टाका. अहो आई, तुम्ही काळजीच करू नका. तुमच्या अपमानाचा बदला आम्ही घेऊ. हा. विमला तिघींना घेऊन सरलाच्या घरी आली. लवकर नूडल्स द्या, पोटात कावळे ओरडतायत. सरलाने नूडल्स आणले आणि काही मिनिटातच त्यांनी ते संपवले. अजून आणा, याच्यामुळे तर अजून भूक वाढलीये. सरलाने बाहेरून नूडल्स मागवले. रेस्टॉरंट मधून नूडल्स आले. सरलाने पैसे दिले आणि ते नूडल्सही यांनी 5 मिनिटातच संपवून टाकले. अरे यार, हे काय थोडे थोडे नूडल्स देता? बादली भरून आणा ना. बादली भरून? ठीक आहे. सरलाने जवळपासच्या बऱ्याच रेस्टॉरंट्समधून नूडल्स मागवायला सुरुवात केली. विमला हसत होती आणि तिन्ही सुना खातच होत्या. आता जवळच्या सगळ्या रेस्टॉरंट्समधले नूडल्सही संपले होते. सरला आता लांबच्या रेस्टॉरंट्समधून नूडल्स मागवायला लागते. तिघी सुना रात्रभर नूडल्स खात राहिल्या. आता थोडं मंचुरियन खायला मिळालं तर मज्जा येईल. सरला भडकली. नाहीये, माझ्याकडे पैसे नाहीये, सगळे संपले, पळा तुम्ही इथून. का ग, तू तर खूप श्रीमंत आहेस ना? हो सरला, तूच पंगा घेतला होतास ना. पैसे कसे संपले मग? नाहीये पैसे, नाहीये, जा तुम्ही इथून. नाहीयेत पैसे माझ्याकडे. घमंडी कुठली, आजपासून माझ्या घरी येऊ नकोस, समजलं? माझ्या सुनांना पोटभर नूडल्सही खायला देऊ शकत नाही आणि नुसताच पैशांचा दिखावा करते. विमला तिन्ही सुनांना घेऊन घरी येते. तिघींबरोबर आता तिची मैत्री झाली. आई, चांगलाच धडा शिकवला ना सरला मावशींना? हो, बरोबर बोललीस. ती आता परत इकडे येणारच नाही. चांगलंच झालं. आई, आम्ही उगाच तुमच्याशी भांडायचो. तुम्ही खूप चांगले आहात. आजपासून आपण एकत्र काम करू आणि स्वयंपाक करू. हो आई, आता तर आपण घरून क्लाउड किचनही उघडू शकतो. घरूनच खाणं बनवून विकू शकतो. हो, आपल्याला पैसेही मिळतील. आम्हाला माहितीये, आम्ही खूप खातो. आता सगळ्या मिळून स्वयंपाक करूया, पैसे कमवूया, म्हणजे काही टेन्शनच राहणार नाही. त्यानंतर विमला रोज आपल्या भुक्कड सुनांबरोबर स्वयंपाक करून विकू लागली आणि पैसे कमवू लागली. विमलाच्या घरीही सुखशांती आली आणि मग असेच सगळे आनंदात राहू लागले. माधवपूर नावाच्या गावात संदीप नावाचा एक व्यक्ती आपली बायको अंजू बरोबर एका मोठ्या घरात राहत होता. त्या दोघांना एकच मुलगा होता, मयंक, जो परदेशात नोकरी करत होता. खूप वर्षांनी मयंक आता आपल्या घरी येणार होता आणि या बातमीमुळे संदीप आणि अंजू खूप खुश होते आणि ते अगदी आतुरतेनं त्याची वाट बघत होते. 3 दिवसांनी मयंक ॲना नावाच्या चायनीज मुलीला घेऊन घरी येतो. मयंक बाळा, आलास तू? आम्ही केव्हाची तुझीच वाट बघत होतो. असं बोलून वडील मयंकला जवळ घेतात. मग ते अंजूलाही आवाज देऊन म्हणतात, अंजू, अगं ए अंजू, बघ आपला मयंक आलाय. मयंक येणार त्या आनंदात अंजू पंचपक्वान्न करण्याच्या तयारीत होती. तेव्हाच ती साडीच्या पदराला हात पुसत बाहेर आली आणि तात्काळ मयंकला जवळ घेतलं. कसा आहेस रे माझ्या बाळा? किती दिवसांनी तुला बघतीये मी एकदम छान आहे आई. मयंक, ही तर कोणी विदेशी मुलगी दिसतीये. कोण आहे ही? आई, ही ॲना आहे. माझ्याच ऑफिसमध्ये काम करते ही. मग मयंक ॲनाला म्हणतो. ॲना हे माझे आई बाबा आहेत. मयंकने हे सांगितल्यावर ॲना अंजूच्या पाया पडते आणि म्हणते, पाय पाडा सासू मॉम. अरे, ही काय बोलतीये मयंक? ॲना पाया पाडा नाही, पाया पडते म्हणतात. ओ, आय एम सॉरी सासू मॉम. मयंक, ही मुलगी मला सारखी सासू मॉम का म्हणतीये? मॉम, ॲना माझी बायको आहे. आम्ही दोघांनी लग्न केले. हे तू काय बोलतोयस मयंक? तू आम्हाला न सांगता लग्न केलंस? संदीप असं सांगताच ॲना वडिलांच्या पण पाया पडते. पाय कापून टाकते बाबा. काय पाय कापून टाकते? हे वेड्यासारखं काय बोलते ही? सॉरी बाबा, यावेळी पण मी रॉंग बोलले. सॉरी, पाय द्या बाबा. ओहो मयंक, ही कसली बला तू घरी घेऊन आलायस? आता बास कर ग ॲनक.
म्हणजे मला म्हणायचं होतं अॅना, जे काही तुझं नाव असेल, सगळे दिवस काय पायास पडणार आहेस? असो, खुश राहा आणि सदा सुखी राहा. मयंक, हे सगळं काय चाललंय? तू जरा आम्हाला नीट सांगशील? आई, मी सगळं तुला नंतर सांगतो. मी आता खूप थकलोय आणि मला भूक पण खूप लागलीये. एवढं बोलून मयंक आपल्या खोलीत निघून जातो. अॅनाने शॉर्ट ड्रेस घातलेला होता. संदीप आणि अंजू एकसारखे अॅनाच्या कपड्यांकडेच बघत राहिले. हे कसले अर्धे मुर्धे कपडे घातलेत या मुलीने? मयंकची बुद्धी कशी काय गहाण पडली, जी हिला आपली सून करून घेऊन आला. जर आजूबाजूच्या शेजारच्यांनी हिला अशा कपड्यात पाहिलं तर काय काय बोलतील देव जाणे. अॅना, तू इथेच थांब, मी आत्ता येते. मग अंजू आपली एक साडी अॅनाला देत म्हणते, ही साडी घे आणि तू लवकर आपल्या खोलीत जा आणि कपडे बदलून ये. मग अॅना मयंकच्या खोलीत जाते. तेव्हा अंजूच्या शेजारणी तिच्या घरी येतात. काय हो अंजूताई, एवढ्या लवकर तुम्ही आम्हाला परक करून टाकलं हा? घरी विदेशी सून आणली आणि आम्हाला साधं सांगितलं पण नाही. हो हो अंजूताई, तुम्ही आम्हाला सांगितलं का नाही? आम्हाला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. अगं काय करणार, ज्याची अशी विदेशी सून येते ना, तिचे असेच नखरे वाढत जातात. काय बोलताय ग तुम्ही दोघी? इतका वेळ ती पोरगी आमच्या डोक्याचा भुगा करत होती आणि आता तुम्ही दोघी सुरू झाल्या. अगं ती माझी सून आहे हे मलाच मेलीला आत्ता कळालंय. तुम्ही दोघी जा बरं आता इथून. अहो अंजूताई, तुम्ही एवढा भाव का खाताय? सुनबाईचा एकदा चेहरा तर बघू द्या की आम्हाला. तुमची सून काय सुंदर परी आहे जिला आमची नजर लागेल? तुम्ही दोघी जाताय की आता मी? अहो अहो, एवढ्या चिडताय कशासाठी? आम्ही जातच आहोत, चल ग. त्यानंतर त्या दोघी तिथून निघून जातात. अंजू बिचारी डोक्यावर हात ठेवून काळजी करत सोफ्यावर बसली होती. तिकडे अॅना मयंकला म्हणते, मला खूप जोरात भूक लागलीये, पण मला हे इंडियन फूड नाही खायचंय. अच्छा, मग तू किचन मध्ये जाऊन तुला जे हवंय ते तू बनवून घे. मयंकचं बोलणं ऐकून अॅना किचनमध्ये जाते. पण तिथे तिला कळतच नव्हतं की नेमकं काय बनवावं. अरे, मला तर कळतच नाहीये की आज काय बनवायचं ते. मला तर हे पण माहित नाही की कुठले व्हेजिटेबल्स आहेत. काय करू? मला तर खूप भूक पण लागलीये. तेव्हाच अॅनाला किचनच्या भिंतीवर 2 पाली दिसतात. मिळालं की मला माझं फूड. आता तर मी यांनाच खाणार. अॅना जवळच ठेवलेल्या स्टूलावर उभी राहते आणि हाताने दोन्ही पालींना पकडते. तेव्हाच अंजू किचनमध्ये येते. ती जशी अॅनाला पाल पकडताना बघते तशी ती जोरात ओरडते. बाप रे बाप, अरे देवा, हे काय करतेस तू सुनबाई? अंजूच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मयंक आणि संदीप सुद्धा किचनमध्ये येतात. तोपर्यंत अॅनाने दोन्ही हातात 2 पाली पकडलेल्या होत्या. काय झालं आई, तू एवढ्या जोरात का ओरडलीस? इज एव्हरीथिंग ऑल राईट? हो ना, एवढं काय झालं अंजू, का ओरडलीस एवढी? अहो बघा तर ते सुनबाईनी काय पकडलंय ते. मग मयंक आणि संदीप अॅनाकडे बघतात. तिने आपल्या दोन्ही हातात पाली पकडल्या होत्या आणि त्या तडफडत होत्या. ते बघून दोघेही ओरडतात. अरे देवा, ही काय काय उद्योग करते? म्हणजे हिने या पाली का पकडल्यात? अरे, तुम्ही सगळेजण का घाबरता याला? तुम्हाला माहितीये का, याची चटणी खूपच टेस्टी बनते. मी याची चटणी करून तुम्हाला खायला देते. मग बघा तुम्ही कसे उंगली चाटत राहाल. संदीप आणि अंजू एकसारखे मयंककडे पाहत होते. ते मयंकला ओरडून म्हणाले, अरे वेड्या, कुठून उचलून आणलीस या पोरीला? आणि तू तू माझी आई आम्हाला अगदी नको नको करून सोडलंस. हे सगळं माझ्या घरात नाही चालणार. या पालींना त्या खिडकीतून बाहेर फेकून दे. तुम्ही एकदा खाऊन तर बघा सासू मॉम, तुम्हाला खूप आवडेल. अगं बाई, तुझ्या पाया पडते, तू आधी त्या खिडकीच्या बाहेर फेकून दे. कुठल्या अशुभ वेळेला तू माझ्या पोटातून जन्म घेतलास मयंक, काय माहीत. हा दिवस बघायच्या आधी मी मेले का नाही. आई, तू काळजी करू नकोस, मी तिला सगळं समजावून सांगतो. चल अॅना, आपल्या रूम मध्ये जाऊया. आपल्या खोलीत आल्यावर मयंक अॅनाला सगळं नीट समजावून सांगतो. त्यांच्या घरच्या पद्धती, खाणं पिणं सगळं. पण तिकडे अंजू सोफ्यावर बसून स्वतःच्या नशिबाला दोष देत होती. देव जाणे मी कुठली वाईट कर्म केली होती, त्याची शिक्षा मला आता मिळतीये. तेव्हा संदीपजी जोर जोरात हसू लागतात. तू काहीही म्हण, पण सूनबाई एकदम तुझ्या तोडीस तोड आहे. बाहेरची लोक काय कमी होती?
जे तुम्ही पण सुरू झालात आता. तेवढ्यात अंजूला तिच्या नंडेचा फोन येतो. कशा आहात वहिनी? मी हे सांगायला फोन केला होता की आज आम्ही सगळेजण तुमच्याकडे येतोय आणि काही दिवस तिकडेच राहू. अरे देवा, जर हे लोक इकडे आले तर ह्या सुनेला बघून तर अजूनच बोलतील मला. काही क्षण विचार केल्यानंतर ती म्हणते, अहो ते काय आहे ना सुमन वंश, आम्ही 2 आठवड्यासाठी बाहेर फिरायला जातोय. मला त्याची सगळी तयारी करायची आहे. मी नंतर तुमच्याशी बोलते. हा, तू कधीपासून खोटे बोलायला लागली संजू? मग काय करू मी? आधीच या सुनेनी येऊन इथं माझं बीपी वाढवलंय. त्यातून हे सगळे नातेवाईक येऊन अजून आपलीच मजा मस्करी करतील. या पुढचं आयुष्य हिच्याबरोबर कसं राहायचं आता तेच कळत नाहीये. तेवढ्यात अॅना एक सुंदर साडी नेसून हातात चहाचा कप घेऊन अंजूकडे येते आणि म्हणते, सासू मॉम, मी तुमच्यासाठी चहा करून आणला आहे. अहो, ही आपली सून अनाच आहे ना? येस सासू मॉम, मी तुमची सून अनाच आहे. मला मयंकने सगळे समजावून सांगितलंय. इथले रीतिरिवाज, खाणं पिणं, कपडे सगळं. याआधी माझ्याकडून चूक झाली त्याबद्दल सॉरी. आतापासून मी तुम्हाला कंप्लेंटची एकही संधी देणार नाही. ऍक्च्युली माझे मॉम अँड डॅड नाही आहेत. मी अनाथ आहे, त्यामुळे मला हे सगळं माहीतच नाही. पण हळूहळू मी सगळं शिकायचं ट्राय करेन. अॅनाचं हे बोलणं ऐकून संदीप आणि अंजू भावूक होतात आणि अंजू तिला जवळ घेते. आम्हाला कल्पनाच नव्हती की आमची सुनबाई इतकी छान आहे. बाळा, तू काळजी करू नकोस. हळूहळू मी तुला सगळं समजावेन. मग अंजू अॅनाला सगळं काम शिकवू लागली. काही दिवसातच अॅना भारतीय जेवण, इथले रीतिरिवाज शिकते. सगळं काही छान चालू असतं आणि सगळेजण एकत्र आनंदाने जीवन जगतात. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.